हा बघ माझ्या हातावर पडला आत्ता. तुझ्या डोक्यावर पण पडतोय माहिती. हॅलो, कसे आहात सगळे? कॅनडामध्ये आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 12:30 आणि एका स्पेशल कारणासाठी मी आत्ता व्हिडिओ शूट करते आहे. अजून आपलं यूट्यूब चॅनल सुरू झालेलं नाही आहे, पण जेव्हा ते सुरू होईल तेव्हा माझा हा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर मला नक्कीच शेअर करता येईल. आणि ते कारणसुद्धा खास आहे. मी जॅकेट घालते आहे, त्यावरनं थोडासा अंदाज कदाचित तुम्हाला येत असेल. माझ्या आयुष्यातला पहिला स्नोफॉल. आत्ता इथे 12:30 वाजलेले आहेत आणि आत्ता इथे बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे. सो म्हटलं माझ्याबरोबर तो अनुभव तुम्हाला सुद्धा घेता येईल. राहूला सुद्धा बोलवूया आपण. राहू, बर्फ पडतोय, चल लवकर लवकर ये. आम जॅकेट घाल, थंडी आहे बाहेर जाम. आई मगासपासून वाटत होतं म्हणून आपण जागे राहिलो ना. हा, वेदर बघत होतास ना. बाबाच्या जॅकेटवर पडतोय बघ कसा. कसला पडतोय बघ. सगळं वाईट वाईट झालंय. बर्फ पडताना आत्ता तुम्हाला दिसला असेल. लकीली तो आम्हाला आत्ता बघायला मिळाला, कारण आत्ता जसं मी म्हटलं 12:30 वाजलेत रात्रीचे आणि सगळे झोपलेले आहेत आणि आत्ता बर्फ पडेल असं काही अपेक्षित नव्हतं. पण सहज आत्ता खिडकीतनं बाहेर बघितल्यानंतर आम्हाला एकदा असं वाटलं की बर्फ पडतोय का, आणि म्हणून पुष्करने बाल्कनीत जाऊन बघितलं तर खरंच बर्फ पडत होता आणि इतकं भारी वाटलं आहे ते बघताना. म्हणून मी म्हटलं व्लॉगसुद्धा शूट करून ठेवते आणि वी होप उद्या सकाळीसुद्धा हा बर्फ असाच पडेल, म्हणजे उजेडात बघता येईल. आणि राहूचं आता असं आहे की उद्या मला बर्फात स्कूलमध्ये जायचं आहे, कारण जसं मी म्हटलं की माझा पुष्करचा पहिला स्नोफॉल आहे हा, तसाच राहूचा सुद्धा पहिला स्नोफॉल आहे. बघूया उद्या पडतोय की नाही ते. गुड मॉर्निंग. आणि काल रात्री मी झोपताना तुम्हाला म्हटलं होतं की वी होप उद्या सकाळीसुद्धा बर्फ पडेल, आणि आता बाहेर खरंच बर्फ पडतोय. आणि चला तुम्हाला मी दाखवते की उजेडात बर्फ कसा दिसतो ते. चला, हे बघा, आत्ता हळूहळू बर्फ पडायला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. आणि असा आकाशातनं कापूस पडतोय की काय असं वाटतं. रात्रीच्या अंधारात दिसलं नसेल तुम्हाला, हातात घेतल्यावर साबुदाण्याचे दाणे वाटत आहेत. आतमध्ये जाऊया, प्रचंड थंडी आहे. आता मी राहूच्या शाळेची तयारी करायला घेते आहे. बाहेर जरी स्नोफॉल असला तरी शाळा मात्र इथे नियमित सुरू असतात. आणि खरं तर यंदा व्हॅन्कुव्हरमध्ये दरवर्षी जसा स्नोफॉल होतो तसा झालेला नाही आहे. हा पहिलाच स्नोफॉल आहे. त्याच्यामुळे इंडियातनं येताना विंटर इसेन्शियल्स जे काही आम्ही आणले होते ते बॅगेतनं काही आमचं काढणं झालं नाही. पण आज आता मला राहूला सगळं ग्लोव्ज, त्याच्यानंतर त्याचे थर्मल्स, कॅप सगळं घालून पाठवायला लागणार आहे. सो चला पटापट त्याची तयारी करूया. आता बघा, असं आम्ही सगळं बॅगमध्ये पॅक करून आणलं होतं, पण ते काही काढणं झालं नव्हतं. हे राहूचे थर्मल्स आहेत जे आपल्याला आज लागतील. ही माझी कॅप आहे, पुष्करची कॅप आहे. हे राहूची आम्ही 2 जॅकेट्स आणली होती. हे एक आहे आणि एक ऑलरेडी बाहेर आम्ही काढून ठेवलं आहे. त्याच्यामुळे आज त्याला मी हे ग्लोव्ज देणार आहे. हे त्याच्या बॅगेत भरून ठेवेन. त्याच्यानंतर हे त्याचे सॉक्स आपण काढूया. हे त्याचे असे नीपर्यंतचे सॉक्स आहेत. एरवी कसे छोटे घातले तरी चालतात. हे त्याचे सॉक्स आहेत. हे बघा, इथे आमचे ग्लोव्स तुम्ही बघू शकता. ही राहूची कॅप आहे छोटीशी. थर्मल आहे हे पण. हे बघा, हे पुष्करचे हँड ग्लोव्ज आहेत. हे माझे हँड ग्लोव्ज आहेत, पण हे काहीच काढलेच नाहीत आम्ही, कारण बर्फच नव्हता. हे बघा, हे लेअर ग्लोव्ज आहेत. म्हणजे हे ग्लोव्ज घालायच्या आधी राहूला हे घालायचे, म्हणजे त्याला बर्फाचा एकदम जो थंडपणा असतो तो डायरेक्ट हाताला नाही जाणवणार. हे सगळं झालं कपड्यांच्या बाबतीत. आता शूजसुद्धा स्नोसाठीचे वेगळे आम्ही आणलेले आहेत, कारण आपले जे नॉर्मल शूज असतात त्यातनं कदाचित आपला पाय घसरू शकतो. चला ते पण दाखवते. हे सगळे शूज इथे ठेवलेले आहेत. त्यातले राहूला आज हे घालायचे. हे स्नोसाठीचे त्याचे वेगळे आम्ही आणले. वॉटरप्रूफ आहेत हे, आणि ह्याची लेंथ तुम्ही बघू शकता. अर्धा पाय त्याचा छान थंडीने व्यवस्थित कव्हर होईल. शाळेत जायला निघालो आहे आम्ही. बससाठी थांबलो आहे. हे बघा, बर्फ सुरूच आहे. राहूच्या शाळेत पण बघू शकता, शाळेचं गार्डन बर्फाने भरलं आहे आणि बर्फ थोडा थोडा पडतो आहे, त्याच्यामुळे तो लगेच वितळतो आहे सुद्धा. काही ठिकाणी जमून राहिलं आहे. थंड नाही वाटत आहे राहू हाताला. राहूने कॅप, ग्लोव्ज सगळं काढून टाकलं आहे. तुझ्या डोक्यावर पण पडतोय माहिती.
बर्फ जरी पडत असला तरी इथे तुम्ही बघू शकता दैनंदिन रुटीन व्यवस्थित सुरू आहे. काही जण मॉर्निंग वॉक करत आहेत, काही जण ऑफिसला चालली आहेत. राहुलला शाळेत सोडून घरी आलेले आहे. आज सगळीकडे नुसता बर्फ बर्फ दिसतोय आणि इथे बघू शकता आता तुम्ही तो वितळल्यानंतर त्याचं असं सगळं पाणी होतं. आणि एक गंमत सांगते की आता आम्हाला लगेच आमचं एक बँकेचं काम आहे, सो तिथे बाहेर पडायचं आहे आणि बाहेर आता तर प्रचंड बर्फ पडतोय. पण मज्जा आहे आम्हाला, कारण आमचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. चहा करते आधी आणि मग थोड्या वेळाने बाहेर जायला निघणार आहोत. सकाळपेक्षा आत्ता बर्फाचा जोर वाढला. इथे बघा समोरचं काहीच दिसत नाही आहे. घरांची कौलं, झाडं, आमचं हे रेलिंग बघा बाल्कनीचं सगळं बर्फाने भरून गेलं आहे. आतमध्ये पण बर्फ आला आहे. वाव, आमचं काम करण्यासाठी आता आम्ही निघालो. आधी इथे फोटो काढून घेऊया की काम करून येऊया हेच आमचं डिसाईड होत नाही आहे. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे हा, कारण मी लाईफमध्ये माझा पहिला स्नोफॉल एक्सपिरियन्स करते. घसरायला होतो का? अक्षरशः बर्फाची चादर सगळीकडे पसरली आहे. सगळी झाडं असू दे, ब्रिज असू दे, पण लाईफ नियमित सुरू आहे. स्काय ट्रेनमध्ये आम्ही बसलो कारण आमच्या घरापासून पुढचे 2 स्टेशन्स आहेत, तिथे आमचं काम आहे. आणि स्काय ट्रेनच्या खिडकीतनं तुम्ही बघू शकता आज सगळीकडे बर्फच बर्फ आहे. सगळी दुकानं, सगळी झाडं, सगळी घरं, तुम्हाला सगळं आज बर्फमय दिसेल इथे. छोटा नको. आमचा स्नोमॅनचा आकार बघ आमच्या. एक मिनिट, हा घेऊन ये जरा. आज सकाळपासून सुरू झालेला आता संध्याकाळपर्यंतचा हा दिवस आमचा पूर्ण बर्फात गेला आहे. सकाळी राऊची शाळा, पुष्करचं ऑफिस, नंतर कामासाठी बाहेर पडलो. आता शाळेतनं आल्यावरती राऊचं म्हणणं होतं मला खेळायला घेऊन चला बर्फात, म्हणून आमच्या जवळच हे पार्क आहे तिथे आम्ही आलेलो आहोत. आणि आमच्या तिघांच्याही आयुष्यातला हा पहिला स्नोफॉल होता. हा अनुभव आम्ही कधीच विसरणार नाही. राहू लहान असताना त्याला आम्ही स्नो वर्ल्डमध्ये घेऊन गेलो होतो, पण हा खरा बर्फ हा कायम लक्षात राहील.